शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी मराठी. पार्ट आहे 345. पार्ट 344 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ क्रिया फ्लॅटवर येतात आणि दोघांमध्ये सगळं नॉर्मल असतं. पण क्रिया किचनमध्ये असताना डोक्यात विचार येतो की घरी असताना शुभ एका मुलीला बोलत होता आणि नंतर काही सांगितलं पण नाही. सो बघायला पाहिजे तर यावरून दोघांमध्ये भांडणं होतं. लाईक शुभ फोन देत नसतो, पण नंतर फोन देताच क्रिया त्या मुलीला कॉल करून विचारते, "कोण आहेस तू आणि काय संबंध तुझा?" सो आता पुढे बघू. काय संबंध असेल? क्रिया बोलते, "ए, कोण आहेस तू? शुभसोबत काय संबंध तुझा?" तर ती मुलगी विचारते, "एक सेकंड, तुम्ही कोण? आणि शुभसोबत संबंध काहीही असो, मी तुम्हाला का सांगू? शुभला विचारा ना. तो सांगेल ना काय संबंध आहे ते." तर शुभ फोन घ्यायला हात पुढे करतो, तर क्रिया अगदी रागात बघत विचारते, की "काय चाललंय हे सर्व? कोण आहे ही मुलगी? आणि या मुलीला माझ्याबद्दल काही माहिती नाही आहे का?" तर शुभ फोन घेतो क्रियाकडून आणि सांगतो त्या मुलीला, की "ही क्रिया आहे, माझी होणारी बायको." तर ती मुलगी बोलते, "अच्छा, मग तिला सांगितलं नाही का तू माझ्याबद्दल?" तर क्रिया लगेच बोलते, की "माहिती नव्हतं म्हणूनच तुला विचारलं मी. पण तुला सांगायला जमलं नाही." तर शुभ हसत बोलतो, "क्रिया तू प्लीज शांत हो. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. 3 वर्ष आधीची. मीन्स आमचं बोलणं बंद झालं होतं. तिच्या बॉयफ्रेंडमुळे आणि त्याला नव्हतं आवडत. म्हणून आम्ही डिसाईड केलं बोलणं बंद करायचं." तर क्रिया विचारते, "3 वर्ष आधी बेस्ट फ्रेंड होती आणि मला तुझ्या लाईफमध्ये येऊन किती वर्ष झाली? करेक्ट सांग गेस मोडवर गेला तर मार खाशील." तर ती मुलगी हसत असते कॉलवर. तर शुभ बोलतो, "क्रियू प्लीज कॉल चालू आहे आणि ती ऐकत आहे. सो असं नको बोलू." तर क्रिया परत मोठ्याने बोलते, की "मी सर्व बोलणार, मी सर्व करणार, माझा आहेस तू. कळलं? माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण हक्क आहे, सो मला तूही थांबवायचं नाही." तर ती मुलगी परत मोठ्याने हसते आणि बोलते, की "जरा जास्तच प्रेमात वेडी आहे रे ही शुभ. छान जप तिला." तर शुभ बोलतो, "तिच्यापेक्षा जास्त प्रेमात मी आहे आणि हो, मी नेहमी जपतो तिला." मीन्स क्रियाला. तर क्रिया बोलते, "पुढची स्टोरी सांग आधी मला. जपायचा कार्यक्रम नंतर करू." तर शुभ बोलतो, "ओके." मग त्यांचं रिलेशन छान चालू झालं होतं. पण आता तिचं ब्रेकअप झालं कारण तो दुसऱ्या मुलींना भेटायचा, बोलायचा हिच्याशी खोटं बोलून. तर हिला एक दिवस कळलं आणि जेव्हा त्याला विचारली, "ही असं असं आहे का?" तर तो ॲक्सेप्ट न करता रिझन देत होता दॅट "तू अवेलेबल नाही, म्हणून मला गरज पडली, नाहीतर मला हौस नव्हती." मग ही त्याला त्याच पब्लिक प्लेसवर चांगलंच कानाखाली दिली आणि ब्रेकअप करून घरी जाऊन खूप रडली. मग तिच्या भावाला माहिती होतं वाटतं, सो तो तिला समजावत होता. तर क्रिया बोलते, "अच्छा, आणि तुला काल आईकडे असताना कॉल आला होता, तर माझ्यासमोर का नाही बोलला? किंवा मला का नाही सांगितलं? जसं मी तुला प्रत्येक एक गोष्ट विश्वासात घेऊन सांगते, तसं तू का नाही सांगितलं? आणि हां, 3 वर्ष आधी ही आली मीन्स तुझी बेस्ट फ्रेंड होती, तर मला येऊन किती वर्ष झाली? आपल्या रिलेशनला किती वर्ष झाली?" तर शुभ विचार करू लागतो. तर क्रिया बोलते, "तिचं बरोबर लक्षात आहे आणि माझं काय? मला बायको बोलतो ना तू? मग आपलंच रिलेशन लक्षात कसं नाही तुझ्या? आता देऊ का कानाखाली? काढू का कानाखाली आवाज? आता का शांत बसला? हां, बोल ना." तर शुभ बोलतो, "तुला लाईफमध्ये येऊन 5 वर्ष झाली आणि रिलेशनला 4 वर्ष झाली." तर क्रिया बोलते, "रॉंग. सर्वात चुकीचं सांगितलंस. लाईफमध्ये येऊन 6 वर्ष आणि रिलेशनला 5 वर्ष, 6 महिने, 3 आठवडे झाली. आणि मी आधी येऊन पण तू तिला बोलत होता, पण मला लपवून. मला का नाही सांगितलं?" तर शुभ बोलतो, "बेबी तेव्हा एवढा ट्रस्ट नव्हता आपल्यात. मग मला वाटलं तू मला सोडून देशील म्हणून नाही सांगितलं." तर क्रिया बोलते, "मी तर खूप ट्रस्ट करायची तुला आणि म्हणूनच कमी वेळात जास्त काही शेअर करून बसली. पण ते वन साइडेड होतं. असं तुझ्या साइडने तेवढं नव्हतं. हो ना? बरोबर ना? शुभ, अरे बोल, सांग." तर ती मुलगी बोलते, "क्रिया, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. प्लीज ऐकून घ्या आधी. शुभ जे बोलत आहे ते अगदी खरं बोलत आहे. तो मला नेहमी बोलायचा, की मी क्रियाला सांगू का? पण मीच बोलायचे, की गैरसमज होईल उगाच. सो नको सांगू. आणि तुझा तेव्हा जरा जास्तच पॉझिटिव्ह स्वभाव होता." तर क्रिया बोलते, "ओ हॅलो, तू जेवढा शुभला ओळखत नाहीस तेवढं मी ओळखते. आणि शुभ मला घेऊन किती पॉझिटिव्ह होता आणि आताही आहे, हे आमचं आम्हाला माहिती आहे. पण मी मनात काही नाही कोणाबद्दल, म्हणून शुभला प्रत्येक एक गोष्ट अगदी निर्मळ मनाने सांगायची. मग याने का नाही सांगितलं? हा का लपवून ठेवला? हां?"
ती मुलगी काहीतरी बोलायला सुरुवात केलेली असते इतक्यात क्रिया घेते फोन आणि कट करते आणि शुभला विचारू लागते की काय झालं बोल. सांग मला आन्सर दे यावर. तर शुभ जवळ येत बोलतो, मीन्स क्रियाच्या असं असं छान छान जवळ येत. तर क्रिया पटकन उठून जाते आणि सांगते की बिलकुल मला टच सुद्धा करायचा नाही तू. खूप जास्त नजरेतून उतरला आहेस. खूप हर्ट झालाय मला. माझ्यानंतर आलेल्या मुलीला एवढं महत्त्व, लाइक तिला माझ्याबद्दल माहिती आहे. पण मला तिच्याबद्दल नाही. आणि रिलेशन तर बघ, मी गर्लफ्रेंड आहे आणि ती बेस्ट फ्रेंड आहे. आणि हेच माझ्या बाबतीत असतं तर खरंच इतकं समजून घेतलं असतं का तू? इतका शांत स्वभाव असता का तुझा तेव्हा? तर शुभ बोलतो, "क्रियू, हे शेवटचं होतं जे काही होतं, पण त्याशिवाय दुसरं असं काही नाही आहे, जे तुला माहिती नाही आहे. आणि हेही मी तुला तुझ्या ओव्हर पॉझिटिव्ह नेचरमुळे नव्हतं सांगितलं, पण ॲक्चुअलमध्ये सांगायला पाहिजे होतं, कारण माझ्यापेक्षा कमीच आहे तुझं ओव्हर पॉझिटिव्ह नेचर. सो माझं चुकलं, यात प्लीज मला माफ कर." तर क्रिया रडायलाच लागते आणि तसंच उठून रूममध्ये जायला निघते. तर शुभ पटकन हात धरून थांबायचा प्रयत्न करतो, पण क्रिया तसंच हात झटकून निघून जाते आणि डोअर बंद करते. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओ माय गॉड! पार्ट 3, 4, 6 मध्ये बघणार आहे आपण. आता शुभ कसं शांत करणार क्रियाला आणि क्रिया दार बंद केली म्हणजे काही वेडं-वाकडं तर नाही ना पाऊल उचलणार आणि दोघांमध्ये परत आधीसारखं नॉर्मल होईल का सगळं? आणि या दरम्यान दोघेही एकमेकांना किती समजून घेऊन वागतात आणि बोलतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हं.